कोणताही माणूस चुकीच्या रस्त्याला का जातो याचा अभ्यास केला पाहिजे. त्यावेळेस पहिल्यांदा सरपंच झाला होता. त्यावेळेसची परिस्थिती आणि आजची परिस्थिती, पंचायत करू शकतो, भले त्याला 50 लाख लागेल 1 कोटी लागेल. त्याचा जर काळ बघितला तर मोठ्या प्रमाणात निधीचा वापर केला जातोय. हाच प्रकार ग्रामपंचायत लेवल पण होतो. प्रतिनिधी चांगले लोक आईच्या रूपानं त्या गावाला मिळाले पाहिजे असे हा ग्रामपंचायतीचं प्रबोधन होणं गरजेचं आहे. आणि सरपंचाला असं काही ट्रेनिंग किंवा शिकवलं गेलं नाही. हा. तुम्हाला शिपायाची नोकरी करायची तर 2 वर्षाचा अनुभव लागतो. त्यांना दोष देत नाही, पण त्यावेळेस पैसा नव्हता. एक सरपंच म्हणून गावचा विकास करत असताना किंवा काही कामं करत असताना अशा कोणत्या अडचणी आहेत की ज्या जास्त फेस करावं लागतात? आणि भागात जी शेती आहे त्या त्या शेती संदर्भात समस्या खूप मोठ्या आहेत. जसं की शेतकऱ्यांना हमी भाव भेटत नाही, त्यांचं गावापासून शहरापर्यंतचं ट्रान्सपोर्टच्या व्यवस्था सुविधा नाही आहेत, त्यांना जे माल पिकवलाय ते नेमकं आपण कुठे विकला पाहिजे ह्या भागात जी शेती आहे त्या त्या शेती संदर्भात समस्या खूप मोठ्या आहेत. जसं की शेतकऱ्यांना हमी भाव भेटत नाही, त्यांचं गावापासून शहरापर्यंतचं ट्रान्सपोर्टच्या व्यवस्था सुविधा नाही आहेत, त्यांना जे माल पिकवलाय ते नेमकं आपण कुठे विकला पाहिजे ह्या